सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. मग स्वीटी हॉस्पिटलमध्ये होती आणि शेवटी तिला एक मुलगा आणि एक मुलगी झाली आणि ही बातमी सगळ्यांना सांगायला सुरुवात झाली. तन्वीनं सगळ्यात आधी ही बातमी अर्जुनला सांगितली आणि त्याला खूप आनंद झाला. त्यावेळी तो आर्याच्या केबिनमध्ये होता. दोघेही डिस्कस करत होते आणि ही बातमी ऐकून अर्जुन म्हणाला, तनू वाव, वर्ल्ड बेस्ट गुड न्यूज दिली तू. मी आत्ता तिथे येतो, असं तो हसून म्हणाला आणि फोन ठेवून आर्याला म्हणाला, प्रिन्सेस. पण तोपर्यंत आर्या तिथं नव्हती. तिलासुद्धा मळमळ झाली आणि कोरड्या उलट्या होऊन ती बेसिनकडे पळाली आणि अर्जुनला तिच्यापासून हलता येईना. ती बाहेर यायची वाट बघायला लागला फार उत्सुकतेनं. पण आता अर्जुन सरांना तिथंही थांबवत नव्हतं. तो खुर्चीतही बसत नव्हता. सतत इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत होता. मग थोड्या वेळानं ती बाहेर आली आणि तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता आणि हिला अचानक काय झालं हे अर्जुन सरांना कळेना. आणि ती म्हणाली, प्रिन्सेस, आर यू ओके? बेबी, काय होतंय तुला? आणि आर्या खुर्चीत बसली आणि म्हणाली, माहीत नाही डॅड, अचानक उलट्या आणि मळमळ व्हायला लागली. आणि काय म्हणाला डॅड तुम्ही? मॉमचा फोन आला होता ना? आणि अर्जुन हसून मला, हो अगं, तुझ्या मॉमचा फोन आला होता आणि तिकडे स्वीटीची डिलिव्हरी झाली आणि तिला ना, असं अर्जुन सर म्हणेपर्यंत पुन्हा आर्याला मळमळ जाणवली. ती पुन्हा वॉश बेसिनकडे पळत गेली आणि पुन्हा अर्जुन सर काळजीत पडले. मग थोड्या वेळानं ती पुन्हा आली आणि अर्जुन सरांनी घड्याळात बघितलं. आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये निघालो असतो असं त्याला वाटलं. त्यालासुद्धा फार उत्सुकता लागली होती त्याचे पोतापोती बघण्याची. आणि आर्या परत आली आणि म्हणाली, सॉरी डॅड, पण असं का होतंय कुणास ठाऊक, असं म्हणून तिनं टेबलवर डोकं ठेवलं आणि खुर्चीत बसली. अर्जुननं तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ॲसिडिटी झाली आहे का? खाण्यात काही उलटं सुलटं आलं का? आर्या म्हणाला, मे बी असं असू शकतं डॅड, पण तुम्ही काय म्हणत होता बोला ना. आणि अर्जुन सर म्हणाले, अगं मी सांगत होतो की स्वीटी आणि आर्यनला बेबी झाले. एक बेबी गर्ल आणि दुसरा बेबी बॉय झाला. आता हे ऐकून आर्याला सुद्धा खूप आनंद झाला होता, पण तिला तो व्यक्तही करता येईना इतकी ती मरगळलेली होती. आणि थोडंसं हसून म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन डॅड. आणि अर्जुन सर म्हणाले, तुझंही कॉंग्रॅच्युलेशन बेटा. आणि मी तिकडंच निघालो, तू येतेस का? आणि ती म्हणाली, नको डॅड, दादा पण गेला असेल आणि तुम्ही पण गेलात तर इथे कोणीतरी हवं ना, असं म्हणून तिनं टेबलवर डोकं टेकवलं. आणि अर्जुन सरांना आठवली ती काही वर्षापूर्वीची लहान आर्या, प्रत्येक कामात हिरिरीनं भाग घेणारी म्हणजे काम करण्यासाठी नाही, फक्त एन्जॉय करण्यासाठी. आणि ती मात्र एक पाण्याचा ग्लासही उचलत नव्हती कुणासाठी. आणि कुठं निघायचं म्हटलं की सगळ्यात आधी तयार होऊन गाडीत बसायची. नुसता ऐश आराम करण्यासाठी जन्म आपला असंच तिला वाटायचं. घरी थांबतच नव्हती. सगळ्यात आधी घरातून काढता पाय घ्यायची आणि आता किती जबाबदारीनं म्हणते की मी इथे थांबते, तुम्ही दोघेही नाही तर मी सगळं सांभाळेन. आणि तो म्हणाला, प्रिन्सेस, तुझ्याही उलट्या होतात तर चल ना, आपण हॉस्पिटलमध्ये निघालोय बेटा, मला तुला सोडूनही जाता येईना. आर्या म्हणाले, डॅड जास्त काही नाही झालं. आणि अर्जुन सर म्हणाले, मग तुझ्यासाठी कॉफी मागवू का की ज्यूस पितेस? ती म्हणाली, काहीच नको. आणि अर्जुन सर म्हणाले, अगं पण अशा अवस्थेत जर इथेच पडून राहिलीस तर मी तरी काय करू आणि काम तरी कसं होणार? तू एक काम कर, माझ्या केबिनला अटॅच रूम आहे ना, तिथं जाऊन आराम कर. आणि आर्या म्हणाली, ओके. आणि ती त्या रूममध्ये जाऊन आराम करायला लागली. आणि अर्जुन सरांनी अतुलला ही गुड न्यूज दिली. अतुल काम करत होता आणि अर्जुन सरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला एक फटकाच दिला आणि म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन, तू दोन बेबीचा दादा झाला आहेस. आणि नेहा दादी, आणि तुझ्या दादी मला तूच ही गुड न्यूज दे फोन करून, मी निघालो. आणि अतुल हसून म्हणाला, अरे यार, असे कसे निघालात, पहिले गले तो मिलो, असं म्हणून तो अर्जुनला कडकडून भेटला. आणि आता अर्जुन जास्त खुश नाही असं अतुलला वाटलं. आणि अतुल मला, काय झालं अर्जुन सर, तुम्ही नाराज का आहात? ज्या बेबींची इतकी काळजी घेतली पोटात असताना, ते आता या जगात आलेले आहेत सुखरूप, आणि तुम्ही नाराज आहात का? आणि अर्जुन सर म्हणाले, काही नाही रे, प्रिन्सेसची काळजी वाटते, तिला उलट्या होतात
तिची तब्येत ठीक नाही ना. अतुल, ती माझ्या केबिनच्या बाजूला रूम आहे ना, तिथे झोपली आहे. तू तिच्यावर लक्ष ठेव आणि तिच्या सगळ्या अपॉइंटमेंट मीटिंग कॅन्सल करून टाक, माझ्या आणि टायगरच्या सुद्धा. उद्याचं शेड्यूल दे, उद्या हवं तर मीटिंग करू रात्री. आणि अतुल म्हणाला, ओके बॉस. आणि त्यानं लगेच लॅपटॉप घेतला आणि सगळ्या लोकांना कळवून टाकलं की मीटिंग उद्या होतील. आणि अर्जुन अतुलला म्हणाला, अतुल, ही गोष्ट कोणाला सांगू नको, समजलं? मीडियापर्यंत बातमी नाही पोहोचली पाहिजे, नाहीतर पुन्हा हॉस्पिटल बाहेर गर्दी करतील. आणि अतुल हसून म्हणाला, येस सर. मला तर ज्यावेळी तन्वी मॅडमची डिलिव्हरी झाली होती, आर्यनच्या टायमिंगला ते दिवस आठवले. तेव्हा हे सगळं असंच सिक्रेट ठेवलं होतं. तुम्ही मोठी माणसं पण ना, खुलेआम मिठाई वाटून आनंदसुद्धा साजरा करू शकत नाही. मग काय उपयोग या सगळ्या पैशाचा, संपत्तीचा? आणि अर्जुन म्हणाला, अतुल, आता तू त्या डफर कोल्हापूरच्या अर्जुनसारखा बोलू नको. जे आहे ते आहे. ही बातमी बाहेर पडली, मीडियाला कळलं तर काय काय होऊ शकतं माहीत आहे ना? बेबी हॉस्पिटलमधून किडनॅप होण्याची शक्यता आहे. आणि माझा वारस जन्माला आला हे कळल्यावर अनेक जणांची तोंडं पडतील. आणि अतुल म्हणाला, आय कॅन अंडरस्टँड सर. मी फक्त असंच म्हणालो. आणि अर्जुन म्हणाला, मी निघतोय आणि जेव्हा बेबी घरी येतील तेव्हा मीच सगळ्यांना गुड न्यूज देणार आहे, ओके? असं म्हणून अर्जुन सर गुपचूप हॉस्पिटलमध्ये गेले. आणि तोपर्यंत इकडे आर्या आणखीन उलट्या करायला लागली. आणि आर्यनने तोपर्यंत सगळ्यांना फोन करून ही न्यूज दिली. आणि अतुलनं नेहाला फोन केला आणि मला, नेहा, माझं आणखीन एकदा प्रमोशन झालं. सो प्लीज आता मला शिव्या घालणं बंद कर. आणि मी तुला आता अशी गुड न्यूज देणार आहे की जी ऐकून तू खूप खुश होतील आणि माझ्यासाठी फर्स्ट क्लास डिनर अरेंज करशील. आणि नेहा म्हणाली, माहीत आहे मला आला होता तन्वी मॅडमचा फोन. तुला काय वाटलं? तू नाही सांगितलं तर मला कळणार नाही का? आणि मी निघाले हॉस्पिटलमध्ये, ठेव फोन. असं म्हणून नेहानं फोन ठेवला. आणि अरे देवा, अतुलचा चेहरा खूप पडला. आणि तो म्हणाला, आता मी कोणाला सांगू ही गुड न्यूज? मला सांगायची तर आहे, नाहीतर माझ्याच पोटात दुखेल. आणि मग त्यानं मधूला फोन केला, पिहूला फोन केला. तर आर्यननं या दोघींना सांगितलेलं होतंच फोन करून. आणि अतुल म्हणाला, ये बच्चे भिना, किती फास्ट आहेत, माझ्यासाठी काही काम ठेवलंच नाही. आता मी कोणाला सांगू माझी गुड न्यूज? बाहेर स्टाफमध्ये तर नाही सांगू शकत. आरव संग्रामला सांगू का, की इंद्राला सांगू? पण त्यांनासुद्धा आर्यननं फोन केला असेलच की. परीला, ऋषीला, अस्मिताला, विवेक बन्सल, कोणाला सांगू असा तो विचार करत होता. आणि त्यानं 1-2 जणाला फोनसुद्धा फिरवले, पण सगळेच म्हणाले, आम्हाला माहीत आहे, आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये. आणि अतुलनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, धत्तेरी की, माझी तर एक गुड न्यूजसुद्धा कुणी घेत नाही. आयडिया मात्र कसे सगळे मागायला येतात, बायकोपासून कसं वाचायचं याच्या. आणि अतुलनं आता नारदासारखं केलं. जर कोणाची कळ लावायला जमलं नाही ना, तर स्वतःची शेंडी आणि वडाची पाळंबी याची कळ लावून घ्यायची, असं नारद करायचा. मग तो सुद्धा वॉशरूमच्या आरशासमोर उभा राहिला आणि तिथं जाऊन म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन अतुल, तो दादा झाला, तेही 2-2 वेळा, 1 पर 1 फ्री, बाय 1 गेट 1 फ्री. आता डबल सेलिब्रेशन करायचं, असं म्हणून तो हसला. आणि मग आता कुठं अतुलला बरं वाटायला लागलं आणि तो काम करायला लागला. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये आर्यन म्हणाला, मॉम, ते आपल्याला आत कधी सोडतील? आणि तन्वी म्हणाली, सोडतील, पण स्वीटी शुद्धीत नसेल. आणि इतक्यात तन्वीला आत बोलवलं आणि तन्वी म्हणाली, आर्यन चल तू पण तुझे बेबी बघ. आणि आर्यन म्हणाला, नो मॉम, स्वीटी शुद्धीत आली ना की मग आम्ही बघणार. तन्वी म्हणाली, का, असं का? आणि आर्यन म्हणाला, तूच तिला सांगितलं होतं ना की मला तू आणि डॅडनं एकत्र बघितलं, त्यामुळे तीही तशीच म्हणाली होती की आर्यन, आपले बेबी आपण दोघांनी एकत्र बघायचे, माझ्या आधी तू आणि तुझ्या आधी मी नाही बघणार. आत्तू आणि माबानं असंच केलं होतं. तन्वी हसली आणि म्हणाली, हो, आम्ही दोघांनी तुला एकत्रच बघितलं आणि जशी तुमची मर्जी, असं म्हणून ती आत गेली. तिनं 2-2 पाळण्यात झोपलेले 2 बेबी बघितले आणि त्यांना लांबूनच फ्लाईंग किस दिला आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं स्वीटीच्या डोक्यावरून सुद्धा हात फिरवला. इतक्यात अर्जुनसुद्धा आला आणि त्यानं आर्यनला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन माय बॉय. आर्यनसुद्धा म्हणाला, डॅड, तुमचंही कॉंग्रॅच्युलेशन. आणि अर्जुन म्हणाला, टायगर, ही बातमी मीडियामध्ये जाऊ द्यायची नाही, समजलं? आणि आर्यन म्हणाला, येस डॅड, मी हॉस्पिटलमध्ये तसं सांगितलं आहे सगळ्यांना की ही बातमी बाहेर जाऊ देऊ नका. आणि जय अंकलला सुद्धा कॉल केला आहे, ते गार्ड घेऊन हॉस्पिटल बाहेर थांबतील, कारण स्वीटी आता
इथे 10 दिवस तरी थांबणार, त्यामुळे तिच्या सिक्युरिटीसाठी गार्ड असायलाच हवेत. आणि अर्जुन फक्त गालत हसला, एक शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर टाकली आणि म्हणाला, वेल डन. आणि टायगर, आता तुला कळेल की बाप आपल्या मुलांच्या रक्षणासाठी काय काय करू शकतो. प्रसंगी मरूही शकतो आणि एखाद्याला मारूही शकतो. आणि टायगर सहजच म्हणाला, डॅड, आपण कशाला मरायचं, समोरच्याला मारून टाकायचं. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, एकही चान्स द्यायचा नाही का समोरच्याला सुधारण्याचा. आणि आर्यन म्हणाला, डॅड, जो चांगला असतो तो कधीच चुकत नसतो, आणि जे दुसऱ्याच्या जीवावर उठतात ना, त्या माणसाच्या जाती कधीच सुधरत नाहीत. मग त्यांना कशाला चान्स द्यायचा. त्यांना एकाचा जीव नाही घेतला ना तर दुसऱ्याचा घेतातच ते, पण शांत नाही बसत. म्हणून अशांना जिवंत ठेवायचंच नाही. संधी मिळाली की उडवून टाकायचा. आणि आता आर्यन तर अर्जुनपेक्षा पुढचा निघाला. आणि अर्जुन हसून आतमध्ये गेला आणि झोपलेली स्वीटी बघितली आणि हळूच गेला आणि त्यानं तन्वीला मिठी मारली. आणि खूप खूप कडकडून दोघे एकमेकांना भेटले आणि एकमेकांचंच कॉंग्रॅच्युलेशन केलं. आणि अर्जुन सर तिची पप्पी घेऊन म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन दादीमा. पुन्हा दुसऱ्या गालाची पप्पी घेऊन म्हणाले, अगेन कॉंग्रॅच्युलेशन दादीमा. ती हसली आणि म्हणाली, तू नक्की मला बघायला आला आहेस की बेबीला, तिकडे बघ ना. आणि अर्जुन सर हसून म्हणाले, आधी तू मग सगळे. आणि ती हसली आणि म्हणाली, अर्जुन बघ ना किती क्यूट आहेत. आणि अर्जुन म्हणाला, हो अगदी तुझ्यासारखे. आणि आता इतक्यात हॉस्पिटलमध्ये हळूहळू सगळ्यांनी यायला सुरुवात केली. रिया, कुणाल, नेहा, अस्मिता आले. ज्यांना ज्यांना शक्य होतं ते आले. आणि अजूनपर्यंत ही बातमी इंद्रापर्यंत पोहोचलीच नव्हती. पण संग्रामच केबिनमध्ये आला आणि म्हणाला, सर तुम्हाला काही कळालं का. आणि इंद्रा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला होता आणि तसाच म्हणाला, का रे, कशाबद्दल बोलतोस. संग्राम म्हणाला, सर तुम्हाला आर्या मॅडमचा फोन आला नाही का. इंद्रा म्हणाला, अरे कशाबद्दल, ते तरी सांगशील की नाही. आणि संग्राम म्हणाला, सर अहो आर्यन सर डॅड झाले आणि ही गुड न्यूज तुम्हाला माहीत नाही का. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आणि हे ऐकून इंद्राला आश्चर्याचा आणि आनंदाचा सुखद धक्का बसला आणि तो खुर्चीतून उठला आणि म्हणाला, काय, ओ माय गॉड, हे गुड न्यूज सगळ्यांना माहीत आहे आणि मला का माहीत नाही. मला कोणीच कसं सांगितलं नाही घरच्यांनी. आणि संग्राम म्हणाला, पण सर आता मी सांगितलं ना, मग त्यात काय इतकं, गुड न्यूज कळाली हे महत्त्वाचं. आणि इतक्यात जितेंद्र आत आला आणि म्हणाला, मे आय कम इन सर. तसं इंद्रा आणि संग्रामने बोलायचं बंद केलं आणि जितेंद्रला कळेना की हे माझ्यापासून काय लपवत आहेत. पण तोही त्यांच्या भानगडीत पडला नाही आणि त्याचं जे काम होतं ते करून परत गेला. नयनाला सुद्धा आता 7वाच महिना होता आणि ती तिच्या मम्मीकडे गेली होती. आणि जितेंद्रकडून नयनाला कळेल आणि नयनाकडून बाकी सगळीकडे कळेल म्हणून त्यालाही ही गुड न्यूज सांगितली नाही कुणीच. शेवटी बेबींच्या सिक्युरिटीचा प्रश्न होता. कळणार तर सगळ्यालाच होतं आणि रिस्क कोणी घेणार नव्हतं. इंद्रानं आता सरळ आर्यनला फोन केला आणि म्हणाला, आर्या तू मला परक करून टाकलंस का. आर्यन म्हणाला, काय झालं इंद्रा. इंद्रा म्हणाला, तू ही गुड न्यूज मला का नाही सांगितली आणि मला आत्ता सांगतोय संग्राम. आर्यन हसून म्हणाला, अरे मला वाटलं प्रिन्सेसने तुला सांगितलं असेल. इंद्रा म्हणाला, नाही. आर्यन म्हणाला, बघ मी सुद्धा कोणालाही सांगितलं नाही बरं का. मी मधूला फोन केला आणि मधूनच संग्रामला सांगितलं. मी पिहूदीला फोन केला, तिनं आरव जिजूला सांगितलं आणि असंच मी फक्त लेडीजला फोन केला. मग आता तुमच्या बायकांचं कर्तव्य आहे तुम्हाला फोन करून सांगणं. आणि इंद्रा म्हणाला, ठीक आहे. मग त्यानं आर्यनचं कॉंग्रॅच्युलेशन केलं आणि फोन ठेवला आणि म्हणाला, आरूनं हे चांगलं नाही केलं. तिनं मला गुड न्यूज द्यायला हवी होती. बसली असेल स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन. आणि आर्याला भांडण्यासाठी त्यानं फोन केला. आणि तिनं त्याचा फोन बघितला. ती अजूनही मरगळलेल्या अवस्थेत होती. फोन घेतल्या घेतल्या इंद्रा तिकडून तिला ओरडायला लागला आणि म्हणाला, तू कुठे आहेस. ती म्हणाली, मी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि ऐक ना इंद्रा, मला त्रास होतोय असं ती म्हणणार होती, पण त्या आधीच इंद्रा म्हणाला, आता मला तुझं काहीही ऐकायचं नाही.
वास्तविक पाहता तू मला ही गुड न्यूज स्वतः फोन करून द्यायला हवी होती, पण तू तसं नाही केलं. इतकी बिझी आहेस का गं? आणि कुठे आहेस तू? आर्या म्हणाली, मी खरंच सांगते, मी ऑफिसमध्ये आहे आणि अरे माझी कंडिशन ठीक नाही, तर मी तुला कशीही गुड न्यूज सांगत बसू. आणि इंद्रा म्हणाला, आरू आता काहीही बहाणे नको, तुझं चुकलं हे कबूल कर. काय यार, दामाद आहे मी या घरचा आणि मला कोणीही सांगत नाही. पहिली गोष्ट तर मला आर्यानं फोन करून सांगायला हवं होतं, पण जाऊ दे. तो म्हणाला की त्यानं मुलींना सांगितलं. मग आरू तू मला सांगायला हवं होतं असं म्हणून आता जावई तर चिडले. आणि इंद्रा ऐक रे म्हणेपर्यंत त्यानं फोन ठेवून दिला आणि आर्याला पुन्हा त्याला फोन करण्याची इच्छासुद्धा झाली नाही, कारण ती खूप थकली होती. आणि इकडे इंद्रा चिडून म्हणाला, माझ्या आईबाबांना सुद्धा हिनं सांगितलं नसणार. मुलगी म्हणून तिचं कर्तव्य आहे सगळ्यांना सांगणं, पण तिनं मलाच नाही सांगितलं तर तिकडे तरी कशी सांगेल. असं म्हणून इंद्रानंच घरी आईला फोन केला, बाबांना फोन केला आणि गुड न्यूज दिली. आणि इकडे तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन अरे आरू का नाही आली? आत्या झाले म्हणून पळत यायला हवं होतं तिनं. मला तर वाटलं हे सगळं ऐकून तुझ्या आधी ती केबिनच्या बाहेर निघेल. आणि अर्जुन म्हणाला, तनू अगं तिची कंडिशनच नाही, ती खूप उलट्या करते ती. मी तिला म्हणालो की येतेस का हॉस्पिटलमध्ये, पण म्हणाली नाही, ऑफिस सांभाळत बसते. तनू आता ती जबाबदार झाली आहे. आणि मी तिला रूममध्ये झोपवून आलोय. हे ऐकून तन्वी म्हणाली, उलट्या करते? अर्जुन अरे मग तिला आणायचं ना इकडे, तू पण ना. आणि अर्जुन म्हणाला, अगं तीच नको म्हणाली. मग तन्वीनं तिला फोन केला आणि फोन घेऊन आर्य म्हणाली, मॉम मला तिकडे यायचं आहे पण, असं म्हणून पुन्हा उलट्या द्यायला पळाली. आणि तेव्हा तिला फोनमध्ये सुद्धा कोरड्या उलट्यांचा आवाज आला आणि तन्वीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू पसरलं. आणि तिने अर्जुनचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली, अर्जुन, आणि हसली. अर्जुन म्हणाला, तू का हसतेस? आणि तन्वी म्हणाली, तिला इथे घेऊन ये, मग तुला सांगते. आणि आज बहुतेक तुला दुसरीही गुड न्यूज मिळेल अर्जुन. अर्जुन काहीच न कळून म्हणाला, दुसरी गुड न्यूज, आणि ती कसली? आणि तन्वीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि म्हणाली, कॉंग्रॅच्युलेशन नानाजी. अर्जुन सर, आता तुमच्या मिशा ओढायला आणखीन एक नातवंड येणार बहुतेक. आणि हे ऐकून अर्जुन पुन्हा एकदा शॉक झाला आणि मला, वॉट? तनू आर यू शुअर? आणि तन्वी म्हणाली, 99%. उरलेला 1% डॉक्टरांकडून कन्फर्मेशन करून घेऊ, पण तिला तू इथे आणलं पाहिजे. आणि अर्जुन हसला आणि मला, मग त्यात काय अवघड आहे? त्यानं ड्रायव्हरला सांगितलं आणि अतुलला सांगून आर्याला हॉस्पिटलमध्ये आणलीसुद्धा. आणि इथलं वातावरण बघून, औषधांचा वास बघून तिला आणखीन त्रास झाला. तिला कोणाला कॉंग्रॅच्युलेशनसुद्धा म्हणता येईना. आणि तन्वीनं डॉक्टरांना सांगितलं की तिला चेक करा. आणि डॉक्टरांनी तिची नाडी चेक केली आणि म्हणाले, कॉंग्रॅच्युलेशन, या प्रेग्नेंट आहेत. आणि आता 100% खात्री झाली. आणि तन्वी अर्जुनला खूप आनंद झाला. ज्या दिवशी दादा दादी झाले त्या दिवशी नाना नानी होणार ही खबर आली आणि याच्यासारखं सुख कुठेच नाही असं त्यांना वाटलं. आर्यनला सुद्धा खूप खूप आनंद झाला. आणि आर्या लाजून अर्जुनच्या मिठीत गेली आणि त्यानं तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला, थँक्यू सो मच प्रिन्सेस, मला दुसरा आनंद देण्यासाठी. आणि इंद्राजी कुठे आहेत? त्याचे कान तर पकडले पाहिजेतच. आणि आर्या म्हणाली, डॅड तो माझ्यावर रुसलाय. आर्यन म्हणाला, आणि माझ्यावरही रुसलाय. त्याला असं म्हणायचं आहे की तो जावई आहे या घरचा आणि ही गुड न्यूज सगळ्यात आधी त्याला मिळायला हवी होती. आणि अर्जुन म्हणाला, मग आता इथे बोलवूया त्यांना आणि प्रिन्सेस ही गुड न्यूज तूच त्याला दे. आर्या म्हणाली, पण डॅड आता तो माझ्याशी बोलतच नाही, मी काय करू? आणि अर्जुन सर म्हणाले, असा कसा बोलत नाही? त्याला इथे उचलून आणीन. आणि अर्जुन सरांनी इंद्राला फोन केला आणि त्याला म्हणाले, इंद्रा कुठे आहेस तू? आणि अर्जुनचा रागावलेला आवाज ऐकला आणि इंद्रा खुर्चीतून ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, डॅड मी ऑफिसमध्ये आहे, काय झालं? आणि अर्जुन तिकडून दम देत म्हणाला, तू प्रिन्सेसला काय म्हणाला? आणि इंद्रा म्हणाला, डॅड मी काही नाही म्हणालो. आणि अर्जुन म्हणाला, गलत, तू खोटं बोलतोस. ती इथे हॉस्पिटलमध्ये येऊन खूप रडते. तू माझ्या मुलीला का दुखावलं? आणि तिला किती त्रास होतोय तुझ्यामुळे? आणि इंद्राला तर आता काय करावं तेच कळेना. आणि तो घाबरून म्हणाला, डॅड ॲक्च्युली तिने मला गुड न्यूज द्यायला हवी होती, पण तिने मला काहीच सांगितलं नाही म्हणून मी चिडलो. आणि अर्जुन सर म्हणाले, अरे तिलाच ती गुड न्यूज माहीत नव्हती तर
ती तुला कुठून गुड न्यूज देणार? आणि तुला गुड न्यूज ऐकायचे असेल तर पटकन हॉस्पिटलमध्ये ये, राईट नाव, असं म्हणून अर्जुनने दम देऊन फोन ठेवला. इंद्राजी घाबरले आणि पटकन पॉकेट उचललं, मोबाईल उचलला आणि गाडीमध्ये जाऊन बसले. आणि आरूला पण काय गरज होती लगेच सगळं सांगायची त्यांना? आता मला डॅड खूप ओरडणार, म्हणून इंद्राजी घाबरत घाबरत हॉस्पिटलमध्ये निघाले. आणि तिथं पोहोचल्यानंतर आर्या सगळ्यांच्या मध्ये बसली होती आणि इंद्रासमोर आल्यावर खूप लाजत होती. आणि ती अर्जुनला सारखी म्हणायची, डॅड मी घरी गेल्यावर सांगते ना त्याला. आणि अर्जुन सर म्हणाले, नो, त्याला गुड न्यूज ऐकायची आहे ना, म्हणून चिडला ना तुझ्यावर, तर तू इथे सगळ्यांसमोर गुड न्यूज दे. आणि इंद्रा घाबरत घाबरत सगळ्यांसमोर आला आणि म्हणाला, डॅड आता कसली मला गुड न्यूज देता? आता काय पुन्हा पुन्हा सांगायचं? मला माहीत आहे, कळली आहे मला गुड न्यूज. आणि आरू मी तुला नाही रागवलो. आणि आर्यन म्हणाला, तरीही इंद्रा आता गुड न्यूज ऐकायची. आर्या सांगत नव्हती, इंद्रा घाबरला होता, बाकी सगळे गुपचूप गुपचूप हसायचे. आणि शेवटी आर्यनच म्हणाला, चला मीच सांगतो. तर इंद्राजी तुम्हीसुद्धा डॅड होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन. आणि इंद्रा म्हणाला, डॅड? मी नाही डॅड आर्या, तू झालास डॅड आणि मी मामा, म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. आणि आर्यन हसून म्हणाला, इंद्राजी तुम्हाला गुड न्यूज ऐकायची होती ना, तर तुमच्या बायकोनं गुड न्यूज दिली, ती मॉम होणार आहे आणि तू डॅड. आता खुश? आणि हे ऐकलं तसं इंद्रानं आर्याकडे चकित होऊन बघितलं आणि आर्या लाजली आणि तन्वीच्या मिठीत लपली. आणि आर्यन मला, प्रिन्सेस तुझी जागा चुकली, असं म्हणून तिला घेऊन आला आणि इंद्रा समोर उभा केली. आणि इंद्राने तिला मिठीत घेतली आणि सगळ्यांनी त्या दोघांसाठी टाळ्या वाजवल्या.